बाबा, महाराष्ट्रींच्या दर्शनासाठी आलात आपण, काय सांगणार जनतेला? 2 शब्द जनतेला सांगणार की हा जो आश्रम आहे हा अध्यात्माचं केंद्र आहे आणि या ठिकाणी नुसतं अध्यात्माचं केंद्र नाही, तो विकास केंद्र आहे, सामाजिक विकास केंद्र आहे. ते महाराज साधे होते, ते विकास पुरुष होते, देव म्हणून नव्हते, विकास पुरुष म्हणून होते. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खूप काही करून दाखवलेलं आहे. आरोग्य तपासणी, शेतीचा विकास, विद्यार्थ्याचा विकास हे त्यांच्या हातून घडलं. म्हणून पुन्हा पुन्हा मला इथं यावं वाटते. आणि इथं योगायोगानं मी महापंगत होते, त्यामध्ये सर्व प्रसाद तयार करणे हा विभाग माझ्याकडे असतो. कुठले आहात आपण? पाचोडचे. 151 क्विंटलचा महाप्रसाद मध्ये 100 क्विंटल वांगे असतात भाजीला, असा तो प्रसाद असते, तो माझ्या अंडरमध्ये तयार होते. हा एक योग आहे. आपण पातूरमध्येच राहता का? हो, पातूरमध्ये. आश्रमाशी संलग्नित आहात आपण? आश्रमाशी संलग्नित आहात? आश्रमाशी संलग्नित? आश्रमाचे म्हणजे सदस्य म्हणजे. थँक्यू.
आज गुरुपौर्णिमेचं दर्शनासाठी आलात महाराष्ट्रींच्या आश्रमामध्ये, काय सांगणार बाबा 2 शब्द जनतेला? दर्शनाला येईल सर, दर्शनाला चालेल. महाराष्ट्रींबद्दल काय सांगणार 2 शब्द? महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्रात आम्ही तलेच रहिवासी, आम्हाला पूर्ण अनुभव महाराष्ट्राचा आहे. सांगा महाराष्ट्रींबद्दल. लाख लोकांना आज फोटो भरायला लागले. महाराजाला कधी बी दवाखान्यात गेल्यावर महाराज शब्द बोला तुम्हाला बरंच करून देतो आणि बरंच करून द्यायचं महाराज. पण बऱ्याच लोकांना अनुभव आले त्याचे. कोटी लोक दुरुस्त झाले तेव्हा भगवंतांना मोठं काम करायचं. सर्व रुग्ण तपासणी करून त्यांना सर्व मध्ये दिले, सर्व आला दवाखाना भरपूर आहे. ते परमेश्वरी अवतारच होते ते, दुरुस्त होऊन गेले. पाचम महाराष्ट्राने ते काय होत्या काय गोळी बी नाही, शुगर नाही, बीपी नाही, भगवंत सांगून गेले. मला खूप आठवण येते आज महाराष्ट्रांची. आठवण प्रत्येकालाच येते ना. अजून प्रत्येकाच्या हृदयामध्ये महाराष्ट्र. अजून 10 वर्ष पुन्हा पाहिजे होते महाराज, पुन्हा जास्त उन्नती झाली, काय कलम झाला. प्रत्येकाच्या मनामध्ये आहेत महाराष्ट्री, सर्वांच्या मनामध्ये सर्वत्र आहेत महाराष्ट्री, अजून आहेत. त्यांचेच आशीर्वाद आहे आपल्याला. आशीर्वाद येते. धन्यवाद बाबा. जय सुखदास माऊली. आज गुरुपौर्णिमा आहे, महाराष्ट्रींच्या दर्शनासाठी आलात आई आपण, काय सांगणार 2 शब्द महाराष्ट्रींबद्दल? महाराष्ट्रींबद्दल, शुभदास माऊलींबद्दल काय सांगणार 2 शब्द? आज दर्शनासाठी आलात. दर्शनासाठी आलो आम्ही. गुरु करेले बाबा, आमच्या इथे जन्म व्हायले बाबाचा. आपल्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतोय. महाराष्ट्रींचं खूप मोठं कार्य आहे, आरोग्याचं कार्य, शैक्षणिक कार्य, विविध क्षेत्रामध्ये त्यांनी जो बी लावलं त्याचं वटवृक्ष निर्माण झालेला आहे विवेकानंद आश्रमामध्ये. आपण दर्शनासाठी आलात. जय सुखदास माऊली. जय सुखदास माऊली. आज गुरुपौर्णिमा आहे, महाराष्ट्रींच्या दर्शनासाठी आपण आलात. हो हो बाबा, हो. महाराष्ट्रींबद्दल 2 शब्द काय सांगणार जनतेला? महाराष्ट्रीबद्दल सांगायचं असलं तर महाराष्ट्री तन मन धनाने आरोग्य सेवा करत होते आणि असे करोडो पेशंट दुरुस्त केले महाराजांनी. हे माझा स्वतःचा अनुभव आहे.
मला हिशोब होता बरं, एवढं काय म्हणा 3 दिवसात दुरुस्त करतो तुम्हाला. 3 दिवसात दुरुस्त केलं. आणि प्रत्येक वेळेस महाराजांकडे गेल्यानंतर मुलाला असं होते, अरे आता याला काहीच होणार नाही, असं करायचे महाराज. आणि खूप हा प्रसाद गुरुपौर्णिमेनंतर प्रसाद वाटप करायला आणला महाराजांच्या कृपेनं. महाराज बोलले देतचा प्रसाद, तर मी आणला आणि आज वाटप करतो इथं. मी गणगणे, सुभाष गणगणे, शेगाव आणि कल्याणला पण असतो. शैक्षणिक कार्य फार मोठं आहे विवेकानंद आश्रमाचं, काय सांगणार? विवेकानंद आश्रमात शैक्षणिक आता बघतोच आपण किती मुलं आहेत. 3000 तर हॉस्टेललाच मुलं आहेत जवळजवळ सर्व. म्हणजे हॉस्टेलला शारदा माता महिला हॉस्टेल तिथं 500 आहेत. विवेकानंद विद्या मंदिरात जवळजवळ 2000 विद्यार्थी आहेत. अपंग विद्यार्थी आहेत, कर्णबधिर विद्यार्थी आहे, वृद्धाश्रम आहे, गोशाळा आहे. हे सर्व महाराजांनी उभं केलेलं, खूप छान चाललेलं आहे आणि सर्वांचं शिक्षणाची व्यवस्था झालेली. आजही महाराष्ट्रींचा अनुभव होतोय आपल्याला? हो, खूप अनुभव आहेत पाठीशी, एवढे की आम्हाला माझ्या वडिलांपासून मला खूप अनुभव आहे. आजही महाराष्ट्री आपल्या हृदयामध्ये? हो, नक्कीच. माझं श्रद्धास्थान आहे महाराज म्हणजे. आजही वाटतं महाराष्ट्री आपल्या सोबत आहेत, इथंच आहे? इथंच आहेत. हा एवढा मोठा परिसर निर्माण केला, काय सर्वसामान्य यांचं काम नाही. खूप मोठं कार्य आहे. खूप मोठं कार्य आहे, खूप मोठं कार्य. थँक्यू बाबा. हो, त्या दिवशी आलतो पण सर 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 आज गुरुपौर्णिमा आहे, काय सांगणार 2 शब्द महाराष्ट्रींबद्दल आणि आश्रमाबद्दल सर? आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने खरं तर गुरुच्या चरणी वंदन करणे आणि गुरुच्या प्रती आपली जी श्रद्धा आहे ती श्रद्धा व्यक्त करणे, तसेच गुरुने जे अपरंपार उपकार आपल्यावरती केलेले आहेत त्या उपकाराची परतफेड करण्यासाठी म्हणून किंवा त्या उपकाराच्या प्रती एक भावना आपल्या मनाद्वारे प्रदर्शित करण्यासाठीच आपण या ठिकाणी गुरुच्या चरणी लीन होतो आणि ती लीनता आपल्यामध्ये यावी याच्याकरता आपण गुरुचरणी प्रार्थना करत असतो. आता हनुमंत हे श्री रामचंद्र प्रभूचे भक्त होते, परंतु ते रामचंद्रांचे मानसपुत्रही होते. अयोध्येला ज्यावेळेस वनवासानंतर रामचंद्र प्रभू सिंहासनावर बसले त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये यायचं की हा माझा मानसपुत्र आहे, त्यांच्या मनात प्रेम निर्माण व्हायचं. पण त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न निर्माण व्हायचा की मी यांनी जे माझ्यावर उपकार केले आहे त्याची उतराई कशी होईल. तर रामचंद्रांनी असं म्हणतात की लिखित स्वरूपामध्ये दिलं होतं की मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, कारण माझ्याजवळ असं कुठलंही शिल्लक नाही आहे किंवा माझ्याजवळ असं कुठलीही संपत्ती नाही की ज्यांनी मी उतराई होऊ शकेल. तर हे तर झालं पुत्राचं आणि पित्याचं नातं, परंतु गुरुची
आपल्यावरती जी कृपा आहे त्याचं स्वरूप एवढं मोठं आहे की त्याची उतरही कुठलाही शिक्षक करू शकत नाही. म्हणून आजच्या दिवशी परमपूजनीय शुकदास महाराजांनी या ठिकाणी जे स्वर्ग निर्माण केलेलं आहे, त्यांच्या मेहनतीतून, त्यांच्या परिश्रमातून, त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांनी या ठिकाणी हिवरा आश्रमला फुलवण्यामध्ये आपलं खर्च केलं. गोरगरीब समाजाला, विद्यार्थ्यांना त्यांनी दिशादर्शन केलेलं आहे आणि समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचं या ठिकाणी एक भव्य दिव्य संगमरवरी मंदिर श्रद्धेने आपण लोकांनी निर्माण केलेलं आहे. आजच्या दिवशी केवळ त्यांनी समाजासाठी आणि आपल्यासाठी जे काही करून ठेवलं आहे, आपल्यावरती त्यांचे जे अनन्य उपकार आहेत त्याची परतफेड करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपण भक्तिभावाने जमा होतो आणि परिसरातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी त्याच उद्देशाने जे महाराजांचे भक्त आहेत ते महाराजांचे भक्त महाराजांप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खेड्यापाड्यातून, आजूबाजूच्या परिसरातून आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर या महाराजांच्या कार्याप्रती आपणा सर्वांच्या भक्त मंडळींच्या मनामध्ये आणि सर्वांच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचाच ती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आपण जमतो. आजचं गुरुपौर्णिमेचं महत्त्व आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण जर गुरुला वंदन केलं आणि नमन केलं तर असं म्हणतात की त्याची कुठेतरी एक फुलाची पाकळी आपण तिथे गुरुच्या चरणी अर्पण करतो आणि आज आपल्याला गुरुच्या भरपूर आशीर्वाद मिळतात अशी आपली पारंपरिक श्रद्धा असल्यामुळे लोक या ठिकाणी श्रद्धेने आज आलेले आहेत. धन्यवाद सर. पौर्णिमा आहे, काय सांगणार दोन शब्द गुरु पौर्णिमेनिमित्त ताईसाहेब? परमपूजनीय शुकदास महाराज यांनी अपंगांसाठी शैक्षणिक त्यांचं पुनर्वसन होण्याच्या दृष्टीनं महाराजांनी या शाळेची स्थापना केलेली आहे आणि अपंग सेवा हीच ईश्वर सेवा असं महाराजांचं ब्रीद होतं आणि महाराज त्यांच्याकडे खूप लक्ष द्यायचे. जे काही म्हणजे त्यांच्या दृष्टीने शारीरिक भौतिक जे काही असेल तर ते सगळे महाराज त्यांच्यासाठी पूर्तता करायचे. 1996 पासून या शाळेची स्थापना झालेली आहे. पूर्वी 60-70 मुलं या शाळेमध्ये असायचे
आणि महाराजांनी सांगितलेलं तसं होतं 30 विद्यार्थ्यांचीच आम्हाला मान्यता आहे. खरं म्हणजे अनुदान 30चं मिळते, पण 70-80 मुलं आपल्याकडे असतात. आणि जो कोणी अपंग दलित येईल त्याला कोणालाही परत न पाठवता सगळ्यांना ॲडमिशन द्यायचं महाराजांनी पहिल्यापासून सांगितलेलं होतं. आणि त्या दृष्टीनं आमची शाळा 96 पासून एकदम चांगल्या स्वरूपामध्ये सुरू आहे. त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनं सुद्धा संस्था ही मदत करते. ज्यांचं ऑपरेशन होत असेल त्यांच्यासाठी ऑपरेशन वगैरे संस्थेतर्फे होते. आणि सर्व सोयीसुविधा या संस्थेकडून या मुलांच्या पुरवल्या जातात. धन्यवाद. काय सांगणार ताईसाहेब 2 शब्द? मी डॉक्टर वैष्णवी गाभणे, विवेकानंद निवासी अपंग विद्यालय इथे फिजिओथेरपिस्ट या पदावर कार्यरत आहे. फिजिओथेरपी या मुलांना देण्याचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे आमचा जे अपंगत्व असतो, आपण जे म्हणतो की हे मुलं स्पेशल किड्स असतात, म्हणजे नॉर्मल मुलांपेक्षा यांच्यामध्ये थोडं काहीतरी वेगळं असते, तर ते मूल्य जाणून घेणं, ते त्यांच्यामधले महत्त्वाचे घटक जाणून घेणं आणि त्या घटकांना प्रोत्साहन देणं. आणि जे अपंगत्व आहे त्यांना ज्या गोष्टी म्हणजे हाताचं किंवा पायाचं ते कमी करण्याचा मेन आमचा उद्देश आहे, जेणेकरून भविष्यात ते त्यांचं अपंगत्व आहे म्हणून कुठे मागे राहिले नाही पाहिजे आणि त्यांचं अपंगत्व कमी करण्याचं, त्यांची डिपेंडन्सी लेवल कमी करण्याची आणि इंडिपेंडंट बनवण्याचं आमचं मेन ध्येय आहे. मुलं हे समाधानी आहेत का? आपण जे कार्य करतात, आश्रमाचं जे कार्य आहे त्यातून मुलं घडवण्याचं फार मोठं कार्य होतंय, तर मुलांचं चेहऱ्यावर आनंद कसा वाटतो आपणास? जेव्हा आता आमचं सकाळी एक्सरसाइज सेशन असते, त्यानंतर जेव्हा मुलं जे असतात की मला येऊन सांगतात की डॉक्टर मॅम आता मला या हाताने ही वस्तू उचलता येते किंवा मला पायाचं दुखणं आता कमी झालंय, ते ऐकून जे समाधान भेटते ते समाधान कुठेच नाही. धन्यवाद ताईसाहेब. त्याला 2 शब्द. याच्या आधी माझे वडील पण यांच्याशी जुडलेलो होतो, तर आता आमची ही 3री पिढी आहे. आम्ही 3ऱ्या पिढीत पण आश्रमाशी जोडलेलो आहोत आणि महाराजांशी तर आम्ही जन्मापासूनच त्यांच्यासोबत खेळलो, त्यांच्यासोबत सर्व काही म्हणजे आम्ही हे पाहिलेलं आहे आणि आतापर्यंत अजूनही आम्ही त्यांच्याशी जुडलेलो आहोत. दरवर्षी आम्ही गुरुपौर्णिमेला बाकीच्याही कार्यक्रमाला इथं आल्यानंतर आम्हाला एक शक्ती मिळते, त्यामुळे मग आम्ही इथं आम्हाला तिकडे काही हे झालं तर आम्ही इथं येऊन गेलो म्हणजे आम्हाला एक स्फूर्ती मिळते आणि ते इथून आम्ही घेऊन जातो. तुम्ही काय सांगणार? जशी पंढरीची वारी लोक करतात त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेला आम्ही इथं आलो एकदा की आम्हाला सुद्धा एक वारीच दर्शन झाल्यासारखं अनुभवते आणि खूप एनर्जी मिळते जे आम्हाला वर्षभर कामात असते. ताई तुम्ही काय सांगणार 2 शब्द? आमचे गुरुच आहेत ते, सो आम्हाला आशीर्वाद त्यांचा नेहमीच आमच्या पाठीशी लागणार आणि आहे पण त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी. तुमच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद ओसंडून वाहतोय. जय सुखदास माऊली. थँक्यू. विवेकानंद आश्रमात दरवर्षी गुरुपौर्णिमा महोत्सव अत्यंत भक्तिभावाने उत्साहाने संपन्न होतो. परमपूजनीय महाराष्ट्री आपल्या गुरूंना म्हणजे स्वामी विवेकानंदांचं वंदन करत त्यांचं पूजन करत आणि महाराजांनी खरं म्हणजे माणसाचाच देव पाहिला होता. माणसाची सेवा आयुष्यभर केली. दुःखी असेल, दीन असेल, दलित असेल, पीडित असेल, त्याला जवळ धरलं, त्याला त्याची खऱ्या अर्थाने सेवा. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी पूर्ण परिसराची स्वच्छता केली. हरिहर तीर्थावर मंत्रघोष झाला आणि भाविकांनी 8 वाजेपासूनच महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गर्दी करायला सुरुवात केली. सकाळपासून दिवसभर असा भक्तांची सगळी गर्दी इथं मंदिरात दर्शनासाठी. आपण आज वृक्षारोपण करणार आहोत. संध्याकाळी भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम होईल. त्यामधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाईल. येणाऱ्या भाविकांच्यासाठी सुद्धा
मार्गदर्शनपर कार्यक्रम आहेत. येणाऱ्या सगळ्या भाविकांच्या प्रसादाची व्यवस्था केली आहे. प्रत्येकजण प्रसाद घेऊनच इथून जातो. आश्रमात आलेला कुठलाही व्यक्ती प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये हे आम्ही कटाक्षानं पाळतो. आणि आज दिवसभर या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्या अनुषंगानं शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, परिसरातील गावातले महाराजांचे भक्त, आश्रमाचे ते सगळे मिळून आज या ठिकाणी दर्शनासाठी. थँक्यू सर. दोन शब्द. खरं तर परमपूजनीय शुभदास माऊली हे एक खऱ्या अर्थाने म्हणजे मी तर असं म्हणेल की एक ते देव होते. शुभदास महाराज नाही संत आहे साक्षात भगवंत. खऱ्या अर्थाने अनाथ, दलित, गरीब लोकांवर प्रेम करणारा हा संत आणि ज्यांनी लाखो लोकांना आजारमुक्त केलेला आहे. आज गुरुपौर्णिमा म्हणजे आम्ही जीवनभर त्यांना गुरु मानलेला आहे. खरं तर मी असं सांगेल की मी माझ्या आयुष्यात या स्थळाशिवाय मी दुसऱ्या स्थळी कुठेच गेलेला नाही आहे. कारण मी यामध्ये सर्व काही बघितलं या संतामध्ये. आणि म्हणून जगाच्या पाठीवर एवढा मोठा हा संत निर्माण होणं अशक्य आहे. आणि स्वतःला कधी मोठं मानलं नाही, कधी कुठल्याच गोष्टी संतासारख्या त्यांनी दाखवल्या नाहीत. एकदम साधं राहणं, उच्च विचार आणि रात्र दिवस काबाळ कष्ट करणाऱ्या गोर गरीब मजुरांसाठी हळहळ व्यक्त करणे आणि त्यांची सेवा करणे असं काम महाराजांनी अविरत केलेलं आहे. त्याचबरोबर या आश्रमामध्ये जी मुलं आहेत, अंध, अपंग, कर्णबधीर, मुकबधीर या सर्व प्रकारच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. ज्यांना आईवडील नाही त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. जी पारध्यांच्या याच्यावर राहतात त्यांना, त्या मुलांना पण आपण जवळ घेतलं पाहिजे, त्यांना शिक्षित केलं पाहिजे आणि चांगल्या पदावर ते कुठेतरी गेले पाहिजेत. अशा पद्धतीचं एक मोठं कार्य महाराजांनी हाती घेतलेलं आहे. आज इथं काहीच नव्हतं, आज आपण बघतोय की ते नंदनवन निर्माण झालेलं आहे. एक मुंबई, दिल्लीपासून लोक या ठिकाणी व्हिजिट द्यायला येतात. खऱ्या अर्थाने महाराजावर असलेली ती भक्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. धन्यवाद. तुम्ही काय सांगणार भाऊ? या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं दर्शनासाठी खास करून आलो. खरं म्हणजे परमपूजनीय स्वामी संत शुभदास माऊली ही उपेक्षितांची माऊली होती. संत हे उपेक्षितांसाठी कार्य करतात आणि संत जे असतात खऱ्या अर्थाने जगाच्या कल्याणासाठी ते या भूतलावर आलेले असतात. त्यांचं अवतार कार्य खऱ्या अर्थाने जगाच्या कल्याणासाठी असतं. परमपूजनीय स्वामी संत शुभदास महाराजांचं जर कार्य आपण बघितलं तर उपेक्षित लोकांसाठी त्यांनी शैक्षणिक सुविधा असतील, आरोग्य सुविधा असतील, अनेक सुविधा ग्रामीण स्थळामध्ये त्यांनी निर्माण करून दिल्या. या ठिकाणी अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये शिक्षण घेतात आणि आपलं करिअर घडवतात. याशिवाय विशेष म्हणजे सांगायचं झालं तर संत शुभदास माऊलींचं आपण जर बघितलं तर साधी अगदी राहणी होती. संत जे कसे असतात, अगदी साधे जे आहेत ते संत असतात. संत जे असतात ते उपेक्षितांसाठी कामं करतात आणि महाराजांनी त्यांचा जो देव बघितला तो खरं म्हणजे उपेक्षित वर्गांमध्ये त्यांनी देव बघितला. जे उपेक्षित आहेत, जे दीन दलित आहेत, दुर्बळ आहेत, अपंग आहेत, या सर्वांमध्ये महाराजांनी देव बघितला आणि सर्वांना देव कुठे पाहायचा हे सुद्धा अनुभूतीच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलं की झाडा, फुलात, फळात उपेक्षित लोकांमध्ये देव आहे. त्यामधला देव जर तुम्ही खऱ्या अर्थाने जर ओळखला तर खऱ्या अर्थानं तुमच्याकडनं ईश्वर भक्ती होईल असं महाराष्ट्री सांगायचे. महाराष्ट्रींनी सेवेला विशेष महत्त्व दिलं. सेवेतूनच खऱ्या अर्थाने ईश्वराची भक्ती होऊ शकते असं एक मूलमंत्र आमच्यासारख्या भक्तांनी परमपूजनीय स्वामी संत शुभदास महाराजांनी दिला. या निमित्तानं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एवढंच म्हणता येईल की तुमची जी कृपा आहे महाराष्ट्र ती सदैव आम्हा सर्वांवरती राहावी. या ठिकाणी असं म्हणता येईल की माझ्या संदर्भात किंवा आपल्याला असं म्हणता येईल की मिलना कठीणे संत का बडे भाग से पाते कही गरपा गए संयोग से तो संगती मिलती नाही. आम्ही आमचं भाग्य समजतो की परमपूजनीय श्री स्वामी संत शुभदास महाराजांचा सहवास संगत आम्हाला लाभली आणि आमचं जीवन खऱ्या अर्थाने धन्य झालं. परमपूजनीय महाराष्ट्रींच्या दर्शनासाठी जेव्हा आम्ही येतो तेव्हा वर्षभराची जी ऊर्जा असते ती ऊर्जा आम्हाला प्राप्त होती. ही ऊर्जा स्टोअर करून ती म्हणजे वर्षभर आम्ही तिचा सदुपयोग करण्यासाठी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी, पत्रकारितेमध्ये काम करण्यासाठी, संगीत क्षेत्रामध्ये कामं करण्यासाठी आम्हाला उपयोगात आणला असतो. परमपूजनीय महाराजांचे आशीर्वाद जे आहेत सदैव आमच्या पाठीचे असतात.
ते असेच राहावेत अशी एक या ठिकाणी शुभदास महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपला परिचय दोघांचा. मी भगवान राईतकर, मी शिक्षक आहे. मागच्या 24 वर्षापासून पत्रकारिता करतो. पत्रकारितेची माझी डिग्री आहे. संगीत मार्गदर्शक आहे आणि जवळपास 15 वर्ष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केलं. जवळपास 1000च्या वर विद्यार्थी माझे डेप्टी कलेक्टरपासून तर अगदी पोलीस पाटील पदापर्यंत सिलेक्ट झालेले आहेत. 5 ते 6 विद्यार्थी तबल्यामध्ये विशारद झालेले आहेत. सोबत मी साहित्य जगत नावाच्या मासिकाचा साहित्य संपादक आहे. शब्द सामर्थ्य जे दैनिक आहे त्याचा मी संपादक आहे आणि मुक्त पत्रकारिता करतो. 24 वर्षापासून वेगवेगळ्या पेपरला वेगवेगळ्या विषयावर खास करून संत साहित्यावर मी लिहित असतो. मुलांसाठी लिहित असतो. मुलांची शिबिर आम्ही घेत असतो. तेही मोफत असे शिबिर असतात. उन्हाळ्यामध्ये मी आणि माझी मिसेस आम्ही दोघं शिबिर घेत असतो. मिसेसचं योगा झालेलं आहे. योगाचे शिबिर असतात. आमचे संगीतचे शिबिर असतात. बौद्धिक असतं. वंदे राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीता असतील, त्यांचे श्लोक असतील, ज्ञानेश्वरातील संत तुकाराम महाराजांचे असतील, अनुभूतीतील अभंग असतील, ह्या सर्व गोष्टी आम्ही करत असतो. मागच्याच सत्रामध्ये परमपूजनीय स्वामी संत शुभदास महाराजांच्या अनुभूती या ग्रंथावर अनुभूतीचं विवेचन जे असतं, आपण निरूपण नावाचं एक पुस्तक, अनुभूती निरूपण नावाचं पुस्तकी प्रकाश झालं. खऱ्या अर्थाने सर्व जे काय आहे ते संत कृपा आहे आणि संतांची कृपा असल्यामुळे हे सर्व शक्य होते असं या ठिकाणी मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि सेवक म्हणून साहित्य सेवा करण्याची माझी लाईफमध्ये इच्छा आहे आणि उपेक्षित लोकांसाठी स्पर्धा परीक्षा असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, संगीत असेल, हे कार्य करण्याची इच्छा आहे. आता या सर्व गोष्टीचं प्रेरणास्थान परमपूजनीय स्वामी संत शुभदास महाराज आहेत. हे सुद्धा या ठिकाणी अधोरेखित करणं महत्त्वाचं वाटतं. धन्यवाद. आपला परिचय. मी विजय विश्वनाथ भोरे, प्रॉपर गाव माझं राजंदा आहे आणि तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला. सेवानिवृत्त शिक्षक आहे मी. 36 वर्षापासून मी आश्रमाशी जोडलेला आहे आणि खऱ्या अर्थाने महाराजांची जी कृपा आहे ती खूप मोठी कृपा आम्हा सर्वांवर झालेली आहे आणि याच प्रेरणेनं आम्ही भारून गेलो आहेत. सोबतच 2006चा मी आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे. मी आयुष्यभर महाराजांच्या याच प्रेरणेमुळे, आश्रमाच्या खऱ्या अर्थाने या नियोजनामुळे, महाराजांचे आशीर्वाद, महाराजांची शिकवण, त्यामुळे मला जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप काही छान काम करता आलं. 25 वर्ष मी राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचा अध्यक्ष राहिलो, परंतु शाळेच्या दिवशी मी कधीच ऑफिसला गेलो नाही आणि 10 ते 5 शाळा असताना, 10:30 ते 5 शाळा असताना मी 9 ते 6 शाळा केली. हे सर्व महाराजांची कृपा आहे, कारण महाराजांच्या प्रेरणेतून आम्हाला हे करता आलं आणि अनेक विद्यार्थी चांगल्या पद्धतीने घडवता आले. आज मोठमोठ्या हुद्द्यावर सर्व विद्यार्थी काम करत आहेत. याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि ही सर्व प्रेरणा महाराजांची आहे असं मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय शुभदास माऊली. जय शुभदास माऊली. काय सांगणार 2 शब्द जनतेला साहेब? आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही खरं म्हणजे मालपानी सर, गोरे सर यांनाच भेटायला आलो होतो. एकेकाळचे हे आमचे शिक्षक वृंद आलेले आहेत. शुभदास महाराजांचं दर्शन सुद्धा घेणे आमचं कर्तव्य आम्ही समजतो. आज शुभदास महाराजांनी इतकं भव्य दिव्य त्यांच्या आशीर्वादामुळे एवढं सुंदर असं एक स्थळ तयार झालेलं, एक प्रेक्षणीय स्थळ आमच्यासाठी शुभदास महाराजांच्या माध्यमातून उपलब्ध झालं. त्याचप्रमाणे आमचं ग्रामीण रुग्णालय सुद्धा शुभदास महाराजांच्या विशेष आशीर्वादानेच उपस्थित राहिलं. तसेच इथे विविध शिक्षण संस्था वगैरे सुद्धा शुभदास महाराजांनीच्या आशीर्वादातून तयार झालेल्या, शुभदास महाराजांनी केलेल्या आश्रमामुळेच आज एवढं मोठं विवेकानंद नगर सगळ्या जगाच्या पाठीवरती आलेलं आहे. त्याचं एक आमचं ते गुरु शिष्याचं एक नातं सुद्धा होतं. 10-20 वर्षापूर्वी आम्ही महाराजांच्या संपर्कात असायचो. त्यावेळेस महाराजांनी आम्हाला बरंचसं मार्गदर्शन केलेलं होतं. सध्याही मालपानी सर, बोरे सर आणि अशोक भाऊ या यांनी बरंच आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांचं एक आमच्याशी गुरु शिष्याचं नातं आहे. एकदम सुंदर प्रकारे असं एक आश्रम डेव्हलप झालेलं आहे. सगळ्यांनी जरूर या आश्रमामध्ये यावं. एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून आपल्या बुलढाणा जिल्ह्यातलं मी सर्वात सुंदर असं प्रेक्षणीय स्थळ म्हणून या स्थळाची नोंद करेन. धन्यवाद. आध्यात्मिक स्थळ, आध्यात्मिक सुद्धा आहे, प्रेक्षणीय सुद्धा आहे, शैक्षणिक सुद्धा आहे आणि असं सर्व प्रकारचं इथे लहान विद्यार्थ्यांपासून, बालवाडीतल्या विद्यार्थ्यापासून तर तो ग्रॅज्युएट होईपर्यंत, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण आपल्या या कॅम्पसमध्ये उपलब्ध आहे. आणि असं एकदम सुंदर असं वातावरण वगैरे पाहून, सगळं आल्हाददायक धार्मिक वातावरण पाहून
सगळं शिस्तबद्ध मंडळी पाहून एक वेगळाच एक आनंद येतो आणि एक प्रेक्षणीय स्थळ पाहण्याचा एक लाभ भेटतो. विवेकानंद आश्रमामध्ये फार एक चांगला लाभ भेटला आम्हाला. हे विवेकानंद आश्रम अतिशय सुंदर पद्धतीने डेव्हलप झालेले, त्याचा एक वेगळाच आनंद सुद्धा आहे. थँक्यू साहेब. आपला परिचय? मी डॉक्टर अमित धांडे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय हिवरा आश्रम. थँक्यू सर.